नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी या व्हिडिओतून हा गणपती बाप्पासाठी शेला कसा विणायचा आहे मोत्यांचा ते सांगणार आहे. हा अतिशय सुंदर असा दिसतोय आणि बनवायला पण खूप सोपा असा हा शेला आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा. तर हा शेला बनवण्यासाठी मी हे 5 नंबरचे पांढरे, 5 नंबरचे मरून कलरचे आणि हे सगळे मल्टी कलर आहेत, सगळे 5 नंबरचे मोती वापरलेले आहेत. त्याचबरोबर हा 5 नंबरचाच तंगूस वापरला आहे. तुम्ही 50 नंबरचा पण वापरू शकता, 50 mm चा. आम्ही 5 नंबरचा वापरल्यामुळे मला आता ह्याला डबल घ्यावं लागणार आहे. थोडासा हा पातळ येतो. त्याचबरोबर सुई, ही कात्री, एवढं साहित्य आपल्याला हा शेला बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा मी हा एक मरून कलर आणि हे 3 पांढरे असे 4 मोती ओवून घेतलेले आहेत तंगूसमध्ये. ह्याचा नेहमीसारखा आपण चौफुला तयार करून घ्यायचा आहे. मरून कलरच्या मोत्यातून विरुद्ध बाजूने मी ही सुई काढून घेते. आता इथे परत आपण 3 मरून कलरचे मोती घ्यायचे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तसंच मेजरमेंट कसं घ्यायचं आहे शेल्याचं ते पण मी शेवटी सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की बघा. हे असं छान ओढून घ्यायचं. चौफुल्यांवरच आपण सगळं हे विणणार आहोत. आता या चौफुल्यावर हा मरून कलरचा चौफुला तयार झाला. त्याच्या या साईडच्या मोत्यातून मी सुई खालून वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला एक मरून कलरचा मोती घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मोती घ्यायचे. असे 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी सुई काढून घेतलेली आहे. म्हणजे 1, 2 आणि हा तिसरा चौफुला साईडला झालेला आहे. एक चौफुला मी इथे वाढवलेला आहे. त्याचबरोबर आता तंगूस इथे या मोत्याते वरच्या दिशेने, म्हणून ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे उजवीकडून डावीकडे आणि परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे आपण पहिल्यांदा 2 पांढरे मोती घ्यायचेत, 1, 2 आणि मग हा एक मरून कलरचा मोती घ्यायचा आहे. आता या मोत्यात खालच्या दिशेने तंगूस आहे, म्हणून त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेणार आहे. म्हणजे इथे आपला हा एक चौफुला सुरुवातीला मी केला, त्याच्यावरती 1, 2, 3 चौफुले तयार केलेले आहेत. आता परत पुढची ओळ करताना आपण ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून खालच्या दिशेने तंगूस आला आहे, त्याच्या पुढच्या मोत्यातून मी अशी ही सुई काढून घेणार आहे. इथे थोडंसं आता ही डबल घेतल्यामुळे परत ह्या मोत्यातून वरच्या बाजूने सुई काढून घेणार
टंगूस मध्ये मध्ये मोत्यातून दिसला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण ही सुई काढून घ्यायची आणि या 1 नंबरच्या मोत्यात घेऊन यायची. आता इथे परत आपण हे 3 मरून कलरचे मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3. मरून कलरचे मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. आता परत ह्या साईडच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. आता ह्या साईडला परत एक चौफूल आपल्याला वाढवायचं आहे. त्यासाठी आता पहिल्यांदा 1 हा मरून कलरचा मोती घ्यायचा आणि मग हे 2 पांढरे मोती घ्यायचे. 1 आणि 2 असे 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता 1 2 आणि 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 या मोत्यात टंगूस आणलेला आहे. इथे परत 2 मरून कलरचे मोती घ्यायचे. 1 आणि 2. परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. नेहमी जसे आपण चौफुले विणतो ना त्याच पद्धतीने विणायचं आहे, काही वेगळं नाही आहे. फक्त आता परत इथे पण आपण मोती वेगवेगळे वापरणार आहोत, म्हणजे जसं डिझाईन हवं तसं. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 2 मरून कलरचे मोती, 1 आणि 2 मरून कलरचे मोती घेतले. सेम विणायचे. मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून इथे परत आता एक चौफूल आपल्याला वाढवायचं आहे. त्यासाठी 3 मोती घेणार आहे. त्यातले 2 पहिले पांढरे घेतलेले आहेत आणि मग हा मरून कलरचा घेतला आहे. त्या साईडच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आणि आता हा जो पहिला 1 नंबरचा मरून कलरचा मोती आहे त्याच्यातून पण मी सुई काढून घेतली अशी. आता इथे आपले 1 2 3 4 आणि 5 चौफुले तयार झालेले आहेत. पहिल्यांदा एकच घेतला होता, त्याच्यावर दुसऱ्या ह्याच्यात 3 झाले आणि मग आता हे 5 चौफुले आपले तयार झालेले आहेत. आता ह्या 5 चौफुल्यांवरतीच आपल्याला वरचं डिझाईन बनवायचं आहे.
पुढची ओळ विणताना आता हे 3 मरून कलरचे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने इथे परत 2 मरून कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. असं केल्याने हे मध्ये मध्ये आपले तंगूस दिसत नाही. हे मी प्रत्येक ह्याच्यात सांगते, कारण काही काही वेळेला नवीन असतात शिकणाऱ्या, त्या हे बनवायला बघतात, त्यावेळी त्यांच्या लक्षात यावं म्हणून मी हे सांगत असते. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ह्या ओळीपासूनच आपलं हे जे डिझाईन आहे, हे जे डिझाईन आहे हे चालू होणार आहे. मग आता इथे पहिल्यांदा एक मरून कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा आहे. या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपल्याला. आता इथे 2-2 मरूननी ही ओळ, मरून मोती घेऊन ही ओळ पूर्ण करून घ्यायची. एक आणि 2 चौफुले हे मी मरून कलर मोत्यांनी विणून घेतले. आता ह्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे आपला. इथे पण आपण 3 मरून कलरचेच मोती घ्यायचे, 1, 2 आणि हा 3. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे आपण हे 2 परत ऑरेंज कलरचेच मोती घेणार आहोत. 1 आणि हा 2 सेम विणायचं आहे. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत हा 1, हा 2 आणि हा 3. तीनही मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक ऑरेंज घ्यायचा आहे आणि हा एक हिरवा घ्यायचा. परत सेम विणायचं आहे. परत इथे जे 2 मोती घेणार आहे, तो एक ऑरेंज घ्यायचा
आणि हा एक मरून घ्यायचा. परत सेम विणायचं. त्यातून सुई काढून घेतली. वरच्या दिशेने पण सुई काढून घ्यायची. या सगळ्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. आणि आता इथे परत 2 मरून कलरचे मोती घ्यायचे. एक आणि हा 2. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता ही पुढची ओळ विणताना ह्या एकाच मोत्यातून सुई काढून घेतली. सुरुवात नेहमी 3 मोत्यांनी असते आपली. मग इथे आता आपल्याला जे मोती घ्यायचे तर हे 2 ऑरेंज कलरचे घ्यायचे आणि हा एक मरून कलरचा घ्यायचा. 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला 2 हिरवे मोती घ्यायचे. एक आणि हा 2 हिरवे मोती घेतले. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी घ्यायचा. असे 2 मोती घेतले. सेम विणायचे. इथे जे 2 घ्यायचे त्यातला परत हा एक हिरवा घ्यायचा आहे आणि हा एक ऑरेंज घेऊन टाकायचा. 2 घेतले. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक मरून कलरचा घ्यायचा आणि हा एक ऑरेंज कलरचा घ्यायचा. 2 मोती घेतले. परत सेम विणायचं. इथे आपले 1 2 3 हे मरून कलरचे इकडून दोन्हीकडनं 3 मरून कलरचे मोती आलेले आहेत. आता मरून कलरचं सध्या तरी आपलं काम संपलेलं आहे. आता फक्त आपल्याला हे कलरफुल मोती लागणार आहे. पुढच्या वेळी विणताना आता मी पहिले हे 2 हिरव्या कलरचे आणि हा एक ऑरेंज कलरचा असे 3 मोती घेतलेले आहेत.
परत त्याच मोत्यातून ही सुई काढून घेणार आहे, या हिरव्या मोत्यातून. आता इथे आपल्याला 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत राणी कलरचे. तर या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला परत एक गुलाबी घ्यायचा आहे आणि आता हा निळा एक मोती घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेला मधोमध आपण हे वेगळ्या कलरचे, म्हणजे पुढची जी आपण ओळ विणणार आहोत त्रिकोणी, त्याचा एक मोती आपण घेत आहोत. आता इथे परत एक गुलाबी, एक हिरवा. आता इथे एक ऑरेंज आणि हा एक हिरवा. आता इथे 1 2 3 4 5 आणि 6 ऑरेंज कलरचे झालेत आणि हा मधला मोती पकडूनच 1 2 3 4 5 6 इकडे पण ऑरेंज कलरचे मोती आलेत. आता असेच हे प्रत्येक कलरचे यायला पाहिजेत. आता इथे आपण हे 2 राणी कलरचे मोती घेणार आणि हा एक हिरवा. या मोत्यातून आता इथे 2 निळे, एक आणि 2 निळे. आता ह्याच्यामध्ये जे 2 मोती घ्यायचे त्यातला आता पहिला हा एक निळा घ्यायचा आणि पुढचा त्रिकोण ह्या मोत्याने होणार आहे स्काय ब्ल्यू, आकाशी, त्यामुळे तो एक घेतला. दोन मोती घेतले, परत सेम विणायचे. आता परत इथे एक हा निळा घ्यायचा आणि हा एक गुलाबी घ्यायचा, राणी कलर.
आता इथे घ्यायचे तो एक हिरवा घ्यायचा आणि एक गुलाबी घ्यायचा. आता इथे परत हे दोन निळे मोती घ्यायचे, एक आणि दोन, आणि एक हा गुलाबी मोती घ्यायचा. आता इथे हे दोन आकाशी कलरचे मोती घ्यायचे. हे दोन मोती घेऊन ह्या सगळ्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे जे दोन मोती घ्यायचे त्यातला हा एक आकाशी घ्यायचा आहे आणि परत निळा घ्यायचा एक. दोन मोती घेतले, परत सेम विणायचं आहे. आता इथे हा एक आकाशी, पहिला आकाशी घ्यायचा आहे आणि मग हा एक निळा घ्यायचा आहे. दोन मोती घेतले, परत सेम विणायचं आहे. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे जो मोती घ्यायचा आहे तो हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि परत हा एक निळा घ्यायचा आहे. दोन मोती घेतले, सेम विणायचे. आता ह्या निळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला तीन मोती घ्यायचे. त्यातला पहिला हा मी एक आकाशी घेतला आणि हे दोन निळे, असे तीन मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता जे दोन मोती घ्यायचे त्यातला हा एक आकाशी घ्यायचा आणि हा एक निळा, असे दोन मोती घेतले. मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत दोन निळे मोती, एक आणि दोन. इथे दोन आकाशी मोती, एक आणि दोन, दोन आकाशी मोती. या सगळ्या मोत्यातून परत सुई काढून घेतली. इथे दोन निळे मोती, एक आणि
2 निळे मोती, या निळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपला निम्म हे तयार झालेलं आहे. आता परत उलट आपण हे कलर वापरत जाणार आहे, गुलाबी, हिरवा आणि ऑरेंज, आणि मग हे मरून आणि पांढरा असं हे. आता हे आपण इथून सुरुवात केली, आता हे वरती परत हे असंच उलटं करत जायचं आहे आपल्याला. त्यामुळे आता इथे जे आपल्याला 3 मोती घ्यायचे त्यातला एकच निळा घ्यायचा आहे आणि हे 2 गुलाबी घ्यायचे, कारण इथे गुलाबी मोती घेतलेत म्हणून. मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत एक निळा घ्यायचा आणि हा एक आकाशी घ्यायचा. परत सेम सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 आकाशी मोती घ्यायचे, 1 आणि 2. आता इथे हे 2 निळे मोती घ्यायचे, 1 आणि 2. आता इथे परत 2 गुलाबी, 2. आता इथे आपल्याला जे 3 मोती घ्यायचे आहेत, आता इथे आपल्याला तर त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आणि आता इथे गुलाबी नंतर हा हिरवा आहे, तर 2 हिरवे मोती घ्यायचे, असे 3 मोती घेतले. आता इथे परत एक गुलाबी आणि हा एक निळा, परत सेम मिळून घ्यायचे. इथे परत 2 निळे मोती घ्यायचे, दोन गुलाबी, आता 2 हिरवे, दोन हिरवे घेतले. परत सेम या मोत्यातून वरच्या दिशेने या हिरव्या मोत्यात इथे आता
एक हिरवा घ्यायचा. आपल्याला इथे 3 मोती घ्यायचे आहेत ना, त्यातला हा एक हिरवा घ्यायचा आणि हिरव्यानंतर इथे हा ऑरेंज आहे, त्यामुळे इथे 2 आता ऑरेंजचे घ्यायचे. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता परत एक हिरवा, एक गुलाबी. परत सेम विणायचे. इथे 2 गुलाबी. इथे 2 हिरवे. परत ह्या सगळ्या मोत्यातून तंबूस काढून मी या हिरव्या मोत्यात आणलेला आहे. आता इथे आपण हे 2 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे. परत सेम विणायचे. या 1 नंबरच्या मोत्यातून सुई काढून घेतली उजवीकडून डावीकडे. आता इथे आपल्याला जे 3 मोती घ्यायचे त्यातला हा एक ऑरेंज घ्यायचा आणि आता इथे परत आपल्याला हे मरून कलरचे मोती लागतील. 2 मरून कलरचे मोती घ्यायचे, कारण इथे आता परत ह्याच्यानंतर हे 3 ओळी मरूनच्या आहेत, त्यामुळे मरून कलरचे 2 मोती घेतले. आता इथे जे 2 घ्यायचे त्यातला हा एक ऑरेंज घ्यायचा आणि एक हिरवा मोती घ्यायचा. परत सेम या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून. आता इथे जे 2 मोती घ्यायचे तर दोनही हिरवे मोती घ्यायचे. एक आणि हा 2 हिरवा. परत या हिरव्या मोत्यातूनच सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. मग ह्या मोत्यातून गुलाबी, या मोत्यातून हिरव्या वरच्या दिशेने. आता इथे 2 ऑरेंज. एक आणि हा 2 ऑरेंज कलरचे 2 मोती घेतले. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 मरून कलरचे मोती घ्यायचे. एक आणि 2 मरून कलरचे मोती घेतले. परत ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली वरून खालच्या दिशेने. 1 2 3 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची.
आता इथे आपल्याला मरूनच घ्यायचे आहेत, ते तीनही आपण हे मरून कलरचे मोती घेणार आहोत. 1 2 3. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत एक मरून कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा. परत हा 1 2 आणि 3 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत 2 ऑरेंज कलरचे मोती, 1 आणि 2. इथे 2 मरून कलरचे मोती, परत 2 मरून कलरचे मोती. आता ही पूर्ण ओळ मरून कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायची. सुरुवात 3 मोत्यांनी करायची आणि मग 2-2 मोती मरून कलरचे घेऊन पूर्ण ही ओळ आपण मरून कलरने विणून घ्यायची. आता 2 मरून कलरचे मोती, या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही सगळी ओळ मी विणून घेते. आता ही मी पूर्ण मरून कलरने विणून घेतली. आता ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. तर इथे काय करायचं, 3 मोती जे घ्यायचे त्यातला एक मरून कलरचा घ्यायचा आणि हे 2 पांढरे घ्यायचे. आता परत 2-2 मरून कलरने विणून घ्यायचे. 1 आणि 2 सेम विणायचे. परत 2 मरून कलर, 1 आणि 2. परत हे 2 मरून कलरचे मोती,
आता इथे 2 पांढरे, 1 आणि 2 पांढरे मोती. परत ह्या सगळ्या मोत्यातून ह्या एका पांढऱ्या मोत्यात सुई आणली. आता इथे आपल्याला जे 3 मोती घ्यायचे, इथे आता 3 पांढरे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. त्याच पांढऱ्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने पण मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा एक मरून घ्यायचा आहे. मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. वरच्या दिशेने या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता परत 2 मरून कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 2 पांढरे, 1 2. परत या मोत्यातून आणि या एका मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 पांढरे मोती, 1 आणि 2. 2 पांढरे मोती, ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आणि या एका मोत्यातून सुई काढून घेतली. आता ही पूर्ण ओळ पांढऱ्या मोत्यांनी विणून घ्यायची. म्हणजे पहिल्यांदा हे 3 पांढरे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. 3 पांढरे मोती, त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 2 पांढरे मोती, 1 आणि 2. अशा प्रकारे ही 2-2 मोत्यांनी ही ओळ मी पूर्ण करून घेते. ही पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी मी ओळ विणून घेतली. आता आपण या मोत्यातून सुई काढून घेणार आहोत. या मोत्यातून आणि हा जो दुसरा मोती आहे म्हणजे हा 1 आणि हा 2, त्या मोत्यातून मी अशी सुई काढून घेणार आहे. इथे आता परत इथे आपलं हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे. हे ज्या इथे जे शेल्याचं जे मेन डिझाईन आहे
ते इथे आपलं पूर्ण झालेलं आहे. आता पुढची ओळ विणताना आपण या दुसऱ्या मोत्यात आणलाय ना, तर आता इथे 3 मोती घ्यायचे पांढरे, 1 आणि 2 आणि हा 3 पांढरे मोती घेतले. त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. नेहमीसारखं विणायचं आहे, काही वेगळं करायचं नाही आहे. चौफुल्यांचं डिझाईन आहे. इथे 2 पांढरे मोती घ्यायचे. इथे परत 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि 2. आता हा एक चौफुला सोडून द्यायचा आहे. म्हणजे हे 1 2 3 4 5 चौफुल्यांवरती आपण आत्तापर्यंत डिझाईन विणत आलो. इथे पूर्ण झालं ते. आणि पुढची जेव्हा आपण ही ओळ घेतली आहे, इकडचा एक चौफुला इकडचा एक चौफुला सोडून दिला आहे. 1 2 3 चौफुलेच आपण आता विणत जाणार आहोत. इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचे. दोन इथे परत 2. म्हणजे इथे आपलं हे डिझाईन पूर्ण झाल्यानंतर मी ह्या 3 ह्याच्या 2 पांढऱ्या ओळी विणून घेतल्यात, ही 1 आणि ही 2. आता इथे 3 परत पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने परत मी सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक पहिला मरून घ्यायचा आणि मग हा एक पांढरा घ्यायचा. असे 2 मोती घेतले. सेम विणायचे. इथे परत 2 पांढरे मोती, 1 आणि 2. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या 1 नंबरच्या पांढऱ्या मोत्यात सुई आणली. आता इथे आपण एक मरून कलरचा मोती घ्यायचा आहे
आणि हे 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून परत वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली मरून कलरच्या, 1 आणि 2 मध्ये. आता इथे परत 2 लाल मोती घेतले मरून कलरचे. या मरून कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. मग 1 2 3. परत हे 2 पांढरे मोती. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत 3 पांढरे मोती, 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. आता परत 2 पांढरे, पांढरे मोती. परत 2 पांढरे मोती. ही एक पांढऱ्या मोत्यांची ओळ झाली. आता अजून एक अशीच ओळ विणून घ्यायची आहे, दुसरी सेम पांढऱ्या मोत्यांची. म्हणजे पहिल्यांदा 3, मग 2 2. एक 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची, 1 2 आणि हा 3. इथे परत 2. आता म्हणजे इथे 1 आणि 2 पांढऱ्या
पांढऱ्या मोत्यांच्या ओळी तयार केलेल्या आहेत. तर आता इथे पुढची ओळ करताना परत 3 पांढरे मोतीच घ्यायचे आणि सेम त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने मी सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने हे प्रत्येक वेळेला छान असं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे असं ते लूज पडणार नाही. आता इथून ह्या ओळी म्हणजे हा चौफुला झाला, त्याच्यावर 1 आणि 2 पांढरे मोती घेतले. आता पांढऱ्या मोतींच्या ओळी केल्या. आता ही तिसरी ओळ आहे ह्यानंतरची. तर इथे परत आपण ह्या मरून कलरच्या चौफुल्याला सुरुवात करायची आहे, म्हणून इथे परत 1 मरून कलरचा मोती आणि हा 1 पांढरा मोती. आता इथे परत 2 पांढरे मोती. आता इथे आपल्याला जे 3 मोती घ्यायचे त्यातला 1 मरून कलरचा घ्यायचा आहे आणि हे 2 पांढरे घ्यायचे. 1 आणि 2 पांढरे असे 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या बाजूने सुई काढून घेतली. आता इथे परत 2 मरून कलरचे मोती, 1 आणि 2. इथे परत 2 पांढरे मोती. आता ह्याच्यावरती परत अशा 1 आणि 2 पांढऱ्या मोत्यांच्या ओळी विणून घ्यायच्यात. इथे मी ही 1 आणि 2 पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी विणून घेतलेली आहे. आता पुढच्या ओळीला परत असं चौफुल्यांची आपली सुरुवात होणार आहे या ओळीपासून. मग काय करायचं आहे, पहिल्यांदा तर 3 पांढरेच घ्यायचे. या मोत्यातून वरच्या साईडनी आता इथे परत 1 मरून कलरचा मोती घ्यायचा आहे आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे. इथे परत 2 पांढरे मोती. इथे आता जे 3 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा मरून कलरचा घ्यायचा आणि मग हे 2 पांढरे घ्यायचे.
1 आणि 2. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि इथे परत 2 लाल कलरचे मोती, मरून कलरचे, सॉरी लाल नाही मरून वापरले. आणि आता इथे 2 पांढरे मोती, 1 आणि 2. आता इथे 1 2 3 चौफुले तयार झाले. याच्यावरती परत 2 ओळी 1 आणि 2 अशा ह्या पांढऱ्या मोत्यांनी करायच्या आणि मग परत ही चौफुल्याची सुरुवात करायची. असे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढी ही लांब आपण करू शकतो. तर अशी मी ही विणून घेतले आहे. तर आता तुम्हाला सांगते, आता ह्याची उंची आहे इथून जिथं आपलं हे डिझाईन संपतं ते 5 आहे साधारण, थोड्याशा 2 रेघा जास्त आहेत. आणि ह्याच्या खाली जे डिझाईन आपण करणार आहोत हे असं डिझाईन आहे, त्याची समजा 1 इंच पुढे धरली तर 6 इंच आपली ही उंची आहे. आणि या हिशोबाने आता आपण वरती वाढवत जायचे. आता मी हा जो आहे तो 24 इंचाचा करणार आहे. इथंपर्यंत 6 इंच आहे, तर मग मी इथून वरती पण 6 इंचाचंच विणून घेणार आहे. म्हणजे इथे 12 इंचाचं होईल. इकडे 12 आणि इकडे 12, ह्याचं पण हे 12 इंच असं मिळून 24 इंच, म्हणजे 2 फुटाचा हा शेला आपला तयार होणार आहे. तर हे बनवताना मी इथे एकच हे घेऊन थांबलेली आहे, एकच पांढरी ओळ आहे ह्याच्यात. आणि ह्या साईडमध्ये 1 आणि 2 पांढऱ्या ओळी आहेत, कारण मी जेव्हा हे इथे जोडणार आहे तेव्हा इथे अजून एक ओळ तयार होणार आहे. त्यामुळे हे सगळं मग सेम येणार आहे. पण त्याच्या आधी हे डिझाईन कसं बनवायचं ते मी ह्याच्यावर दाखवते. तर आता हा बघायचा, हा व्यवस्थित, हा इकडच्या बाजूने एकदम सुंदर असा हा दिसतोय. ह्यातल्या ह्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची. पण आता इथे गाठ आहे ह्याला, त्यामुळे आपण त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई काढून घेणार आणि मग ह्या मोत्यातून, म्हणजे ती गाठ जी आपण बांधलेली आहे तंगोसची ती दिसणार नाही आहे वरतून. हिला नंतर आपण ॲडजस्ट करायचं आहे आणि या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता आपण हे पांढरे 9 मोती घेणार आहोत. 1 3 4 5 6 7 8 आणि 9, 9 मोती घेतलेले आहेत मी. 3 आणि 3 6 आणि 3 9. आता इथे 4 निळे मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4, 4 निळे मोती घेतले. हे असं छान ओढून घ्यायचं आहे आणि हे 3 मोती सोडून द्यायचे आणि ह्या निळ्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे इथे हा निळा आपला चौफुला तयार होतो. इथे परत 9 मोती घ्यायचे. 4 5
6 7 8 आणि 9 3 3 6 3 9 9 मोती पांढरे घेतले. आता इकडच्या ह्या मोत्यातून खाली घेतला तर इकडची साईड आहे तिथं खालून वरच्या साईडनी आपण सुई काढून घ्यायची. इथे एक छोटीशी गाठ मारून घेतली तरीही चालेल, म्हणजे हे लूज पडणार नाही. आणि आता ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. ह्या सगळ्या मोत्यातून फिरवून मी परत इकडच्या साईडला हा तंगूस आणला आहे. 1 2 आणि 3 ह्या तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातून मी खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे आपण 4 मोती घ्यायचे पांढरे, परत 4 घ्यायचे हिरवे, आता परत हे 3 मोती सोडून द्यायचे आणि ह्या हिरव्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची, म्हणजे आपला इथे हा हिरवा चौफुला तयार होईल. आणि परत इथे 4 मोती घालून घ्यायचे. 4 मोती घेतले. आता हा जो 1 2 3 तिसरा मोती आहे इथे खालून वरच्या साईडने आता सुई काढून घ्यायची अशी, असं. इथे आपलं हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे. गाठ मारून टाकायची, तंगूस तोडून टाकायचा इथे. अशा प्रकारे या दोन्ही साईडला मी हे डिझाईन बनवून घेतलेलं आहे. आणि दोन्हीकडे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असे चौफुले तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे 2 भाग एकमेकांना जोडून घेऊया. इथे एकच ओळ केली, इथे 2 पांढऱ्या ओळी केल्यात. या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे एक पांढरा मोती घ्यायचा आणि हा जो दुसरा भाग आहे ते असे 2 एकमेकांना असे जोडून घ्यायचे. आणि ह्यातला हा जो मोती आहे तो वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशी परत एक पांढरा मोती घ्यायचा. आता ह्या मोत्यात तंगूस आहे, तर ह्या मोत्यातून परत खालून वरच्या साईडने सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या मोत्यातून हा जोडलेला मोती आहे त्याच्यातून सुई काढून घेतली. त्याचबरोबर इकडचा भाग आहे त्यातल्या ह्या दुसऱ्या मोत्यातून पण मी सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. आता इथे परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे. आता इकडचा 2 नंबरचा मोती आहे त्याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत हा मधला मोती आहे त्याच्यातून, हा मोती आहे पांढरा त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची.
ह्या मोत्यातून, आणि आता इकडचा भाग आहे त्यातला हा तिसरा मोती आहे, तिथून पण वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची मोत्यातून. आणि मग हा परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि इकडचा हा जो तिसरा, ह्या भागाचा हा तिसरा मोती आहे, त्याच्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. इथे आपला हा एक शेला पूर्ण झालेला आहे. इथे हा आपला 24 इंचाचा शेला तयार झाला आहे. थोडंसं जास्त झालं आहे, पण तसं आता ते मोत्यांच्यामुळे होऊ शकतं. त्यामुळे आता हा 24 इंचाचा हा म्हणजे 2 फुटाचा आपला हा शेला तयार झालेला आहे. असंच तुम्ही 1.5 फुटाचा, 3 फुटाचा असं करू शकता. फक्त हे माप घ्यायचं आणि हे कारण सेम असणार आहे दोन्ही साईडचं, आणि मग इथे आपल्याला जेवढं हवं तेवढं विणून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे 2-2 फुटाचे 2 शेले तयार केलेले आहेत. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.